कष्टकऱ्यांचा आवाज हरपला. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं दीर्घ आजारामुळे निधन. वयाच्या 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आज संध्याकाळी होणार अंत्यसंस्कार. बाबा आढाव यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त. पंतप्रधान मोदींसह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंकडून श्रद्धांजली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडूनही दुःख व्यक्त. हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. विरोधी पक्षांकडून तपोवन, पार्थ पवार जमीन प्रकरण आणि शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवर अधिवेशन तापण्याची शक्यता. तर विरोधी पक्षनेत्याच्या संदर्भातही पुन्हा चर्चा होणार. विरोधी पक्षनेते पदासाठीची नावं बदलण्याच्या हालचाली सुरू. विधानसभेत विजय वडेट्टीवार तर परिषदेत अनिल परबांच्या नावाची चर्चा. भास्कर जाधव आणि सतेज पाटलांच्या नावाला सत्ताधाऱ्यांचा विरोध. मविया ठाम असल्याची सूत्रांची माहिती. आदित्य ठाकरेंसाठी विरोधी पक्षनेते पदावर पाणी सोडण्यास तयार. माझा विजनमध्ये भास्कर जाधवांचं मोठं विधान. जाधवांना डावलून आदित्य ठाकरेंच्या नावासाठी हालचाली सुरू असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप. मविया नेते आज विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींची भेट घेणार. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पदाबाबत राहुल नार्वेकर आणि राम शिंदेंशी चर्चा करणार. आगामी महापालिका निवडणुका महायुतीतच लढण्याचा निर्धार. काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची 1.5 तास बंद दाराआड चर्चा. एकमेकांच्या पक्षात फोडाफोडी न करण्याबाबतही शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. उद्धव ठाकरे आणि मवियाचं राज ठाकरेंवर प्रेम नाही, केवळ वापर करून घेतायत. माझा विजनमध्ये मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य. 2029 मध्ये सुद्धा महायुती एकत्रच लढणार असल्याचं स्पष्ट केलं. एफआयआर मध्ये नाव नाही याचा अर्थ कुणी दोषी नाही असं नाही. मुंढव्यातल्या जमीन घोटाळा प्रकरणी फडणवीसांचं स्पष्टीकरण. पार्थ पवारांची अडचण वाढणार का याची चर्चा. वार्षिक हेल्थ चेकअपमध्ये कर्मचाऱ्याला कर्करोगाचं निदान. कंपनीनं संबंधित कर्मचाऱ्याला कामावरून बडतर्फ केल्याचा संतापजनक प्रकार. कर्मचाऱ्याचे कुटुंबीय आणि मित्रांसोबत SLB कंपनी समोर आमरण उपोषण. मुलीला आईच्या जातीचे प्रमाणपत्र देण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. वडील अन्य जमातीचे पण मुलीला अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ला यांच्या खंडपीठाचा निर्णय. इंडिगो एअरलाइन्सच्या गोंधळामुळे देशभरातील फूल उत्पादकांना मोठा आर्थिक फटका. गुलाब विविध विमानतळावर पडून राहिल्यानं गेल्या 5 दिवसात शेतकऱ्यांचं अंदाजे 10 कोटींचं नुकसान. कसोटी वनडे मालिकेनंतर आजपासून T20 मालिका. कटकच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका भिडणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.